तर तिकडे ना आपण एक फोटो टाकूनही आपण चांगले पैसे कमवू शकतोय. 100% सोशल मीडियामध्ये पैसे येतात. तुम्ही पण प्रयत्न करा. पैसे आले म्हणून एवढं उडू नको. तर ते मित्रांनो कसं होतं मी तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आम्ही इकडं आलो होतो गुरांना चारण्यासाठी. तर आव्हानचं म्हणणं आहे की आपण जे व्हिडिओ टाकितला होता ना तर त्या व्हिडिओमध्ये एका जणाने मेसेज केला आहे की एवढा माझं वगैरे चांगला नसतो, पैसे आले म्हणून एवढं उडू नको. तर ते एका दिवशी खाली येईल म्हणजे माझं उतरेल. तर ते दादा माझं वगैरे काय नव्हतं, जे टोमणे वगैरे देतात ना त्यांच्यासाठी होता तो व्हिडिओ. म्हणजे आम्हाला जे टोचून टाचून बोलतात ना तर त्यांच्यासाठी होतात. जे नॉर्मली आपले मित्र फॅमिली आहे ना तर त्यांच्यासाठी नव्हता. तर तुम्ही काय वाईट मनाला लागूनच घेऊ नका हे, कारण की जे आम्हाला टोचून टाचून बोलतात ना त्यांच्यासाठी होता तो. आणि ते फक्त जवळच्या लोकांसाठी पण होतं. जे टोचून टाचून करते म्हणजे आपल्या वाईट कमेंट वगैरे करतात त्यांच्यासाठी होतं. तर मित्रांनो मला काय बोलायचं आहे त्या व्हिडिओमध्ये काय त्या व्हिडिओमध्ये मी काही वाईट बोललो पण नव्हतो. हां पण असं त्या व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्ण काही लोकांना पूर्ण व्हिडिओ वगैरे बघत नाहीत. तर मला तेच लय डोक्याला वाटतं ते व्हिडिओ वगैरे पूर्ण बघत जावा. तर मी त्या व्हिडिओमध्ये आणखी एक मोहरं हे पण शब्द सांगितलं की ऐका आता त्यात आपण मंथलीचा रिचार्ज करतो बरोबर. पेमेंट वगैरे म्हणजे बॅलन्स वगैरे वायफाय जातोच ना दिवसाचा. तर मी काय म्हणतो मित्रांनो, तुम्हाला पण सोशल मीडियावरून पैसे वगैरे कमवायचे असेल तर त्यांचं ना रिचार्ज वायफट जाऊन देऊ नका ना. तुम्ही पण व्हिडिओ बनवा, कॅमेरा समोर धरा, बोला, काही पण म्हणजे युट्यूबला फेसबुकला टाकत जावं. तुम्ही पण पैसे कमावा आमच्यासारखं. त्यांचं हे म्हणणं आहे. आता मी काय म्हणतोय आम्ही कसं काय व्हिडिओ बनवतोय, नॉर्मली व्हिडिओ बनवतोय तसं तुम्ही पण मोबाईल समोर मोबाईल पकडा, समोर कॅमेरा करून तुम्ही पण व्हिडिओ बनवू शकताय का नाही. हो ना. जे आपण ऑर्डर चार्ज टाकतो ना त्याच चार्ज मध्ये आपण पैसे कमवू शकतोय व्हिडिओ बनवून. तर थोडी हे मेहनत म्हणणं आहे घ्यायची. ना. हा होतं कष्ट, एडिट वगैरे करावं लागतं. ते पण म्हणजे डोक्याच्या बाहेरची केस आहे. म्हणजे डोकं वगैरे लय दुखतं ना त्यामुळे. खरं हे पागला मला ना माझं काय डोक्यात होतं ते सगळं विसरून गेलो मी. तर मला माफ करा. पण खरंच मित्रांनो सोशल मीडिया म्हणजे ना आताचा जमाना म्हणजे सोशल मीडियाचा म्हणजे येणारा फ्युचर सगळं सोशल मीडियासाठी होणार आहे. तर होईन तेवढं ना म्हणजे आता ना मला वाटतं रेस लावलेवानी झाले ही गोष्ट करावा. आता मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आहे. तर मला वाटतं येणाऱ्या थोड्या दिवसात मला मोबाईल पण चेंज करावा लागेल. तर मी काय म्हणतोय आता ना जरा सोशल मीडियामध्ये ना आता रेसिंग वाढली तर ते रेसिंगमध्ये तुम्ही पण जॉईन व्हा. आम्हाला हेच बोलायचं होतं. तर मित्रांनो खरंच सोशल मीडियामध्ये इतकं पॉवर आहे. आता समजून घ्या आता तर फेसबुकमध्ये 1000 व्ह्यू आले ना 1000 ते त्यांचे आर पी एम वगैरे चांगलं जर आलं ना तर 1000 लाईकने ना 1000 लाईकने कम से कम $2 ते $3 बनवू शकतो. आता फोटो काढाय किती वेळ लागते मला सांगा. आता जसं किती वेळ लागत असेल फोटो काढाय. हां नाही जास्त 5 सेकंद जाऊ द्या. जास्त असं मोबाईल धरायचं 5 सेकंड पण लागत नाही नुसतं एक क्लिक का नाही. नेहमीच आपण मोबाईल मध्ये फोटो काढतच असतो. आणि फेसबुक असले झाले ना तुम्हाला काय सांगू आता असलंच मी म्हणतोय नुसतं की त्यावर ना आपण नुसतं टायपिंग म्हणजे टेक्स्ट मेसेज जरी केलं तरी त्यावर पैसे आपण कमवू शकतो. टेक्स्ट मेसेज कशाला म्हणतात. तर काय आता तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. लय सोपं झालं आता सोशल मीडियामध्ये पैसे कमवणं लय सोपं झालं. तर त्या रेसिंग मध्ये उतरून तुम्ही पण जॉईन तुम्ही पण जॉईन व्हा. आता आम्ही पण रेसिंग लाईनला लागलोय म्हणजे सोशल मीडियाच्या रेसिंग लाईनला लागलोय. आम्ही पण चालायला लागलो म्हणजे दमादमाने कासवानी चालायला लागलोय. आणि ते कासवानी चालता आम्हाला ससा व्हायचंय. ससा होऊनही ते बिबट्याचा चाल घ्यायचा आपल्याला म्हणजे ते तितक्या स्पीडमध्ये पाळायचं आपल्याला. तर हे सक्सेस म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे होणार आहे. तर चला आम्हाला सपोर्ट करा. खरंच सोशल मीडिया म्हणजे इतकं फ्री आहे ना यार. नुसतं एक मोबाईल आहे. मोबाईल कोणापासून नाही. आता जी कमेंट करतात तुम्ही कमेंट करतात लाईक करतात. आता आमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ते पेमेंट वगैरे आलं 1.5 लाख किती 15 लाख जणांनी व्हिडिओ बघितला ते. आणि दुसरा मोठा ब्लॉग आहे का ते 15 लाख लोकांपाशी आता मोबाईल आहे का नाही. अरे काय मग तुम्ही पण करा चालू मोबाईल म्हणजे व्हिडिओ बनवाय करा चालू तुम्ही पण. आणि असं आहे ना आम्ही जसं सांगतोय ना तसं कोणीच म्हणत नाहीये. तर आम्ही सांगतो उलट तुम्हाला आहे ना मोटिवेशन देतोय. तर तुम्ही आता आमचं ऐकायचंय का नाही ऐकायचं तुम्ही ठरवून घ्या. असं कोणी सांगत नाही मित्रांनो. खरंच आता मी ना मिडल क्लास फॅमिली मधून आहे म्हणून मी ना माझ्यासारखे बरेच लोक सक्सेस व्हावा त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवतोय की तुम्ही पण प्रयत्न करा. 100% सोशल मीडियामध्ये पैसे येतं. तुम्ही पण प्रयत्न करा. चला आता आम्ही गुरं चारण्यासाठी आलो होतो.
तर सोडल्यात गुरु आम्ही चारायला, तर आमचा काम धंदा करू द्या आम्हाला. बाय. बाय.